मित्रांनो, हे दृश्य बघून मला आपल्या भारतीय कलावर खूप खूप प्राऊड फील होत आहे, खूप अभिमान वाटतोय. ते गाणं होतं ना, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा. परत एक नाही का, नदी सुनहरी अंबर नीला, हर मौसम रंगीला, ऐसा देश है मेरा, ओ ऐसा देश है मेरा. मित्रांनो, एक विशेष म्हणजे ह्या मंदिराचं, कैलास मंदिराचं बघा, हे वरून खाली कोरत तर लिहिलेलंच आहे का. ते एक झालं. परत आता हे बघा ना, किती हाईट आहे, एवढं मोठं कोरलेलं आहे. इथला दगड गेला कुठे? इथला दगड वाहून नेला कसा? आश्चर्य आहे ना, बघा ना. किती मोठं म्हणजे त्याचं आपण म्हणतो ना, वेस्टेज पडला असेल म्हणजे शनी हाताळून काटलेले ते तरासलेले बघा. पण एवढं वेस्टेज दिलं कुठं, गेलं कुठं, आणि ते आहे कुठं? सच काय म्हणतो ना आपण, युनिक बघा. आणि ह्या टोकापासून बघशाल तुम्ही, बघा पुढे गेला तर, हा ह्या टोकापासून बघशाल ना तुम्ही, स्ट्रेट बघा, पूर्ण दोन्ही बाजूला सारखं आहे. दोन्ही बाजूला सारखं आहे. म्हणजे बघा, एका विशाल दगडात म्हणजे एक एक एकजूट दगडात काटलं तर आहेच, पण एवढं काटून पण युनिकनेस आहे. दोन्ही बाजूला सारखं स्ट्रक्चर आहे. बघा, इकडे मंदिर, इकडं मंदिर, हा छोटे मंदिर, परत तिकडं दोन्ही बाजूला स्तंभ आहे. बघा मित्रांनो, इथून खाली कोरत नेलेले पूर्ण. मित्रांनो, ह्या टोकापासून हे बघा, ह्या टोकापासून खाली मंदिर कोरत नेलेलं बघा. किती मोठी हाईट आहे. आता खरंच इथून तुम्हाला मनाची शांती भेटेल. मस्त वाऱ्याची थंड झुळूक येते, आणि तिथील नजारा म्हणजे बघा, तो बसून तुम्ही जर बघितलं एक एक पार्ट ऑफ स्ट्रक्चर, पार्ट ऑफ दिस टेम्पल, तर तुम्हाला एकदम भारी वाटेल, तुम्हाला अनुभव भेटेल खूप भारी. त्याच्या पलीकडे माझ्याकडे शब्द नाही, कारण की खूप हे बघा, वरती मस्तपैकी फुल काढलेलं आहे. किती आकर्षक नजारे आहे मित्रांनो. खरंच खरंच भारतीय कलाकार हे एव्हरी टाइम ग्रेट आहे. नजारे बघा, वाव, सच में इन वादियों से टकरा चुके हैं, यूं तो कहीं कैसे तुम मिले हो, कैसे मिल रहे, आसमां से टूटा हुआ तारा बन गया,